नमस्कार, मी हेमाली मोहिते. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जी अभिनेत्री आली आहे तिला खरं तर अभिनयाचं कोणतंच बॅकग्राऊंड नव्हतं ना. कधी एकांकिकांमध्ये तिनं काम केली होती. सहज म्हणून कुमार सोनींच्या नाटकात काम मिळालं आणि मग या सिनेसृष्टीतला प्रवास तिचा सुरू झाला. मी रेवती देशपांडे, देहबान, ठष्ट या नाटकांमधून, राधा ही बावरी, उंच माझा झोका या हातावर मोजता येतील या मालिकांमधून काम करत तिनं आपल्या अभिनयाची वेगळी अशी ओळख निर्माण केली. आणि सध्या रंगभूमीवर तिचं छडा हे नाटक खूपच गाजतंय. आपण स्वागत करूया अभिनेत्री रेश्मा रामचंद्रचं. रेश्मा, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. तुझ्याविषयी, तुझ्या करिअरविषयी आणि तुझ्या नव्या नाटकाविषयी आम्हाला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. मात्र आज आधी आपण सुरुवात करणार आहोत ती बातम्यांनी. येस. मुंबई महापालिकेतल्या टॅब घोटाळा प्रकरणी हायकोर्टाने पालिका अधिकाऱ्यांना फटकारलंय. तब्बल 50 कोटी रुपयांच्या टॅब घोटाळा प्रकरणी म्हस्के यांनी याचिका दाखल केली आहे. याबाबतच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. विद्यार्थ्यांनाही पार्टी करून घ्या असं त्यांनी सांगितलं. सध्या विद्यार्थ्यांचे 10,000 टॅब बंद असून यंदा 9वीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिलेलेच नाहीयेत. बंगळुरूमध्ये तरुणी विनयभंगाची घटना ताजी असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही महिला असुरक्षितच असल्याची घटना समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका तरुणीवर हल्ला करण्यात आलाय. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हा हल्ला केलाय. ही तरुणी ऑफिसवरून घरी परतत असताना हा हल्ला झालाय. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झालाय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात. बॉलिवूडच्या गाण्यांमधून मुन्नी, शीला, चमेली अशा अनेक जणी बदनाम झाल्या. एकेकाळी हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे डान्स किंवा मुजरा करणारी हिरोईन आयटम सॉन्ग करायला लागली आणि त्याच सोबत बॉलिवूडमध्ये महिलांची प्रतिमा वाटेल तशी दाखवली जाऊ लागली. पण आता हे सगळं बदलण्याचं काही महिलांनी ठरवलंय. ओम पुरी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नंतर FTII मध्येही शिक्षण घेतलं. FTII मध्ये त्यांचे सहअध्यायी असलेल्या भरत नेरकर यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. FTII मध्ये ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती FTII मधून पासआउट झाल्यानंतर. 1974 ते 1976 या काळामध्ये ओम पुरी पुण्यातील FTII मध्ये शिकत होते आणि ॲक्टिंग करत होते. त्याचवेळी या संस्थेमध्ये शिकणारे भरत नेरकर सर आता माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही दोघांचा कार्यकाळ जो होता तो एकच होता इथे या ह्याच्यामध्ये तुम्ही एकत्र शिक्षण घेतलं, काय आठवणी सांगाल त्यांच्याविषयीच्या? मला चांगलं आठवतं की आम्ही एक सॉन्ग पिक्चरायझेशन करत होतो. FTIच्या कॅम्पसच्या बाहेर एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तिथे रात्री शूटिंग करायचं होतं. तर पूर्ण रात्रभर आम्ही ओमपुरीजी बरोबर एक सॉन्ग पिक्चराईज केला आणि प्रत्येक ॲक्सिडेंट सोडून त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या तरी एक्सरसाइजमध्ये काम करायचाच. तर ओमपुरीजींचा एक बेसिक जो अपियरन्स होता तो इतका ऑर्डिनरी माणसाचा होता, तर ते इट वॉज व्हेरी मच सुटेबल फॉर दॅट कॅरेक्टर. आणि म्हणून डायरेक्टरने त्यांना त्यावेळेला त्या भूमिकेसाठी घेतलं होतं. पण तो देखील त्यांनी इतक्या तन्मयतेने केला किंवा इतका त्यांचा जो स्वाभाविक अभिनय आहे त्याच्यातून तो दिसून येत होता. त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की हा माणूस कदाचित हे ना फार पुढे जाऊ शकतो एक ॲक्टर म्हणून. म्हणजे पर्सनॅलिटी ही वेगळी गोष्ट आहे, परंतु पर्सनॅलिटीपेक्षा काही आणखी जास्त या माणसाकडे टॅलेंट्स आहेत आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे आज ही अशी न्यूज ऐकल्यानंतर अक्षरशः म्हणजे मूड गेल्यासारखं झालेलं आहे. तर क्या यादें हैं? जी, एक पूरा दिन हम उनके साथ थे. वो 2009 में लास्ट आए थे, लेकिन वो जब यहाँ नहीं भी आते थे तब भी हमारे स्टूडेंट्स उनके बारे में ही बातें करते थे. देखिए, ओम साहब हो गए, नसीर साहब हो गए, इन्होंने एक पूरी जनरेशन को इंस्पायर किया है. स्पेशली अगर आप सोचेंगे कि NSD में ऑलरेडी इतना बड़ा एक्टिंग कोर्स करने के बाद फिल्म शूट क्यों आते हैं, क्योंकि NSD का एक अलग पर्पज़ है. फिल्म एक्टिंग को लेकर वहाँ पर इतना नहीं, थिएटर एक्टिंग को लेकर वहाँ पर काम होता है. तो यहाँ पर आने का उनका मकसद यही था कि हम फिल्मों की तरफ जाके उसके नुएंसेस सीखें. उनके जो प्रोफेसर थे रोशन तनेजा जी, उन्होंने यहाँ से पास आउट होने के बाद भी उनके साथ 2 साल काम किया बॉम्बे में. तो जिस तरीके की मेथड एक्टिंग उन्होंने करी फिल्मों में, वो आज भी हम वही मेथड, वही चीज़ें यहाँ पर सिखाते हैं हमारे स्टूडेंट्स को, जो एक बहुत ही मेहनत का काम है. मुझे लगता है कि बहुत ही हमारे ना सिर्फ सिनेमा जगत में एक प्रोफेशनल आप उसमें कहेंगे, लेकिन सभी का एक पर्सनल लॉस भी बहुत हुआ है, क्योंकि वो बहुत अच्छे मार्गदर्शक भी रहे हैं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह हर्षमी पवार, झी मीडिया. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्या भेटीला आलेली आहे अभिनेत्री रेश्मा रामचंद्र. आता रेश्माशी आपण गप्पा मारणार आहोत. रेश्मा, छडा हे नाटक नवीन तू प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहेस. काय आहे छडा हे नाटक, काय सांगतं प्रेक्षकांना? छडा एक सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे आणि मी याच्या आधी कधीच सस्पेन्स थ्रिलर नाटक केलं नाहीये. मी जास्त सामाजिक नाटकं विषयांची नाटकं जास्त केली आहेत, त्यामुळे मला एक स्वतःला सस्पेन्स थ्रिलर करण्याची एक वेगळी मजा आहे. आणि जरी सस्पेन्स थ्रिलर असलं तरी त्याच्यात एक सोशल मेसेज सुद्धा आहे जो शेवटी कळतो, त्यामुळे तो काय तो मी आत्ता सांगू नाही शकत. पण शेवटपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला जे फीडबॅक आलेत त्याच्याप्रमाणे लोकांनी असं सांगितलं की शेवटपर्यंत कळत नाही की नक्की काय कसं कुठे एंड होणार आहे. तर छान वाटतंय, पहिलाच सस्पेन्स थ्रिलरचा अनुभव. आणि माझ्याबरोबर मी मंगेश कदम बरोबर पण पहिल्यांदाच काम करते. मला कायम त्याच्याबरोबर काम करायचं होतं, तर तो एक नवीन अनुभव, कारण दरवेळेला नवीन दिग्दर्शकाबरोबर नवीन काहीतरी सापडतं ॲक्टर म्हणून स्वतःला. त्यानंतर बाकीचे को आर्टिस्ट जे आहेत, मानसी कुलकर्णी, वेदांगी कुलकर्णी म्हणून नवीन मुलगी आहे ती, सौरभ गोखले, तर छान 4 जणांची एक छान छोटीशी टीम आहे. राहुल रानडेचं म्युझिक आहे नाटकाला, त्यामुळे सस्पेन्स थ्रिलरला अगदीच पूरक असं म्युझिक त्यांनी दिलंय. तर म्युझिक बरोबर सुद्धा आम्हाला सगळं कोऑर्डिनेट करत करत एक परफॉर्म करायला लागतं, त्याची एक वेगळी मजा आहे. आणि टेक्निकली खूपच स्ट्रॉंग झालंय हे सगळं नाटक आणि टीमवर्क. टेक्निकल पार्ट, म्युझिक, लाईट आणि आम्ही स्टेजवरचे ॲक्टर्स, असं सगळ्यांचं एकमेकांबरोबर ॲक्शन रिॲक्शन असल्यामुळे त्याचा ओव्हरऑल इफेक्ट खूप छान येतो. तर हा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की छान वाटतंय करायला आणि तसाच फीडबॅक प्रेक्षकांकडून येतो. त्यामुळे लेट्स सी अजून पुढे कसं हे होतं. या छडामध्ये तुझी भूमिका काय आहे? कांचन असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. मी आणि सौरभ गोखले, त्याच्या कॅरेक्टरचं नाव शेखर आहे. शेखर कांचन नवरा बायको आहेत एकमेकांचे. त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स झालेले आहेत, पण तरी कांचन इमोशनल आहे, तिचं नवऱ्यावर खूप प्रेम आहे, पण काही प्रॉब्लेम्समुळे ती दुखावली गेली आणि म्हणून ती डिप्रेस्ड आणि अल्कोहोलिक झाली आहे. शिवाय त्यांच्या आयुष्यात पूर्वी एक घटना घडून गेली आहे, त्याचे परिणाम आता पुन्हा दिसायला लागलेत त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये. आणि अशा पद्धतीने मग ते रिव्हील होत जातं की काय घटना घडली होती आणि मग पुढे काय होणार आहे, नक्की कोण हे सगळं करतंय, कशासाठी करतंय, असं ते कॅरेक्टर आहे. एक इमोशनल, थोडीशी डोक्यानी पण सटकलेली, कारण ती त्या डिप्रेशन आणि याच्यामध्ये असल्यामुळे अल्कोहोलिक, असे त्याला अनेक त्या कॅरेक्टरला छटा आहेत. रेश्मा, अभिनयाची कोणती बॅकग्राऊंड नाही, त्यात बॉटनी आणि बायोटेक शिकवता शिकवता तू अभिनयाकडे वळलीस, कसं काय? हो, म्हणजे मी MSc केलं बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे शिक्षण झालं नोकरी बघावी अशा हेतूने मी केळकर कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायला लागले. पण कायम माझ्या डोक्यात असं होतं की मला नाटक करायचंय. पण त्याआधी माझं कॉलेज कधीच एकच कॉलेज नव्हतं, म्हणजे सतत कॉलेजेस बदलत होती. त्यामुळे कॉलेजचा जो एक ग्रुप असतो नाटकाचा आणि मग आपण त्या ग्रुप बरोबर एकांकिका करतो आणि मग पुढे, तशी प्रोसिजर झालीच नाही माझी कधी. पण तरी मला नाटक करायचं होतं. तर मग मी नोकरी करता करता ठाण्यातच एका प्रायोगिक ग्रुपमध्ये जायला लागले की मला काम करायचंय. तर तिथे एका मुलाची ओळख झाली आणि त्यांनी नेमकं कुमार सोहनी नवीन नाटक करत असताना त्यांनी सांगितलं की त्यांना नवीन मुलगी हवी आहे, बघ कॉल करून काही होतंय का. आणि मग पुढचं सगळं खूप छान. रेश्मा, इथं आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यास त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. ह्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी आणि छडा या नाटकासाठी शुभेच्छा देखील. थँक्यू सो मच. थँक्यू. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. थोड्याच वेळात रोखोक या कार्यक्रमात भेटूया माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासह. आणि आजचा रोखोकचा विषय आहे शेतकऱ्यांना वाली कोण. तेव्हा पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.